वृषभ राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना. आपल्या जीवनात काही समस्या अडचणी असतील ज्यांचं निराकरण होत नाहीये, प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीये, तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन करा, संपर्क करा. आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की तुम्हाला मदत होईल. या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 2 एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 10 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 एप्रिल या दिवशी सूर्य ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 19 एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 30 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वृषभ राशी प्रथम स्थान, याला लग्न भाव असं म्हणतात. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 19 एप्रिल या दिवशी स्वतःच्या राशीमध्ये विराजमान होतोय. मग पहिले 19 दिवस मेष राशीमध्ये लग्नेश हा ग्रह विराजमान असणार आहे. मग लग्न स्थानाचा मालक हा ज्यावेळेला व्ययात जातो त्यावेळेला विचारांची गफलत फार होत असते. म्हणजे काय की बऱ्याच वेळेला आपले जुने जाणते म्हणतात की करायला गेलो एक आणि झालं दुसरं. म्हणून या महिन्याच्या आरंभी तुम्हाला असं सूचित करण्यात येतंय की एखादा निर्णय जर आपण या महिन्यात घेत आहोत तर तो विचारपूर्वक घ्या. नाहीतर मग आपण एखादी गोष्ट हातात घ्यायचो, विचारात एक असायची आणि संकट त्यातनं मोठं निर्माण झालेलं असायचं. यात 19 तारखेच्या नंतर तुम्ही स्वतः घेतलेला निर्णय हा 100% यशदायी असणार आहे. कारण की शुक्र या ग्रहाचा पंचमहापुरुष योगापैकी मालव्य नावाचा एक राजयोग तयार होतोय, जो माणसाला ऐश्वर्य प्रदान करतो, सुख प्रदान करतो, शांती प्रदान करतो, प्रेम प्रदान करतो. म्हणून 19 तारखेनंतरचं वृषभ राशीच्या जातकांचं जे भविष्य आहे ते सोने पे सुहागा, म्हणजेच काय, सुख प्राप्ती करून देणार आहे. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हणतात. या स्थानाचा मालक बुध ग्रह हा 10 एप्रिल या दिवशी राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये येतोय. मग 10 एप्रिल पर्यंत म्हणजेच पहिले 10 दिवस तो कुंभ राशीमध्ये वास्तव्य करील आणि त्यानंतर तो मीन राशीमध्ये जाईल. महिन्याच्या शेवटी 30 एप्रिलला हा बुध ग्रह मेष राशीमध्ये जाणार आहे. मग या महिन्याची सुरुवात अगदी धूमधडाक्यात पहिले 10 दिवस काम करण्यामध्ये जाणार आहे. आणि बरेच लोक म्हणतात की तुम्ही काम करत राहा, कष्ट करत राहा, फळ मिळेल. पण तुम्हाला मिळेल असं नाही, तर ते मिळणारच आहे, पण ते 10 तारखेनंतर लगेच पाहायला मिळेल. पण त्यासाठी पहिले 10 दिवस कष्टाचं परिमार्जन होणं गरजेचं आहे. कष्टाची आवश्यकता तुम्हाला खूप असणार आहे, ते तुम्हाला करावं लागेल. सातत्य ठेवा कामामध्ये, असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत आहे. मग 10 तारखेनंतर आर्थिकतेमध्ये जे परिणाम होते किंवा ज्या लोकांना देण्या घेण्याचे काही व्यवहार होते, आर्थिक प्रश्न सुटत नव्हते, ते अगदी सहज सुटत आहे. आणि महिन्याच्या शेवटी ते म्हणतात की भगवान देता है छप्पर फाड़ के देता है, आणि मग एकदाच ते सगळं घेऊन पण टाकतात. म्हणून 30 तारखेला तो ज्या वेळेला व्ययात जाईल धनेश, त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल की महिन्याचा शेवटचा दिवस तुम्हाला काहीतरी अडचणीत आणणार आहे. त्या दिवशी काळजी घेतली तर हा महिना जिंकला म्हणून समजायचा. तृतीय स्थानामध्ये कर्क राशी आहे. या स्थानाला पराक्रम स्थान म्हणतात. या महिन्यामध्ये कष्ट जरी जास्त असले परंतु सुखही तेवढंच तुम्हाला प्राप्त व्हायला मिळणार आहे. व्यवसायामध्ये वृद्धी सुद्धा अनुभवायला मिळेल. चतुर्थ स्थानाला आईचं स्थान म्हटलंय, मातृस्थान म्हटलंय.
मग या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा 14 एप्रिलला राशी परिवर्तन करून मेष राशीमध्ये येतोय. मग तोपर्यंत चतुर्थेश कुठे असणार आहे, तर तो एकादश स्थानामध्ये विराजमान असणार आहे. आता चतुर्थेश पहिले 14 दिवस लाभात आहे. पहिले 14 दिवस सूर्यदेवांचा जर विचार केला, घर म्हणजेच तुम्हाला वास्तू घेण्यासाठी, वाहन घेण्यासाठी, जमीन घेण्यासाठी, शेतीमध्ये एखादा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनं किंवा शेतकऱ्यांना नवीन पीक पाण्याच्या दृष्टीनं खूप चांगला असा योग याला म्हणता येईल आपल्याला, की राहिलेले कामं परिपूर्ण करण्यासाठी चतुर्थेश लाभात आलेला आहे. मग त्यानंतर 14 तारखेनंतर मी सांगेल शक्यतो खरेदी टाळावी. नवीन वाहन घेत असाल तर उत्तम, जुनं काही वाहन घेत असाल तर ते बिघडलेलं मिळेल, पैसे खूप जातील, अडचणी तयार होतील, म्हणून त्यानंतर शक्यतो खरेदी टाळावी. पहिल्या 15 दिवसात महत्वाच्या कामांना आपण निर्णय घेऊन द्यावा. पंचम स्थानाला संतती स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पहिलं 10 तारखेपर्यंत कुंभेत आहे, नंतर तो 10 तारखेपासून तो मीनेत आहे आणि 30 तारखेला तो व्ययात आहे. म्हणजेच काय तर पहिल्या 10 दिवसांमध्ये शिक्षणामध्ये हार्डवर्क जास्त आहे. म्हणजे थोडंसं काही मागचे विषय देणं असेल किंवा मग अजून काही निर्णय घेण्याची क्षमता असेल शिक्षणाच्या बाबतीत, त्यामध्ये असा काही निर्णय होत नाहीये पटकन. परंतु या निर्णयाला जी गती आहे ही 10 तारखेनंतर खूप मोठ्या प्रमाणात झालेली दिसणार आहे तुम्हाला. आणि विशेष म्हणजे ज्या मुलांना, ज्या जातकांना परदेशात जायचंय त्यांना 30 तारखेपासून संधी प्राप्त होते, ते एप्रिल महिन्याच्या. म्हणून उच्च शिक्षणाच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय असेल ते तुम्ही घेऊ शकतात, परदेशात शिकायला जाऊ शकतात, त्यातनं तुम्हाला फायदाच होईल. संततीच्या बाबतीत जर म्हणाल तर हा महिना संततीसाठी चान्स घेण्यासाठी उत्तम आहे. मनासारख्या संततीच्या प्राप्तीचा योग तुम्हाला दाखवतोय. इष्टदेवतेची कृपा भरभरून राहणार आहे. फक्त साधना ही आपली गुप्त असावी. षष्ठ स्थानाला रोगस्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 19 एप्रिलला राशी परिवर्तन करतोय. हा मेषेतनं वृषभेमध्ये जातोय, म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये जातोय. आणि विशेष त्यातल्या त्यात तो लग्नी जातोय. मग पहिले जो काही कालखंड आहे 19 जो काही दिवसांचा आहे तर तो व्ययात असणार आहे. म्हणजे खर्च मोठ्या प्रमाणात होणार आहे, आजार पण थोडंसं वाढणार आहे. मग अशा वेळेला मी तुम्हाला सांगेल पहिले 19 दिवस आरोग्याची काळजी घ्या. बरेच लोक अंगावर दुखणं काढतात, शरीर पीडा झाली तरी त्रास सहन करतात. करायचं कोणासाठी आहे? तुम्हाला जर आराम नाहीये, त्रास तुम्ही उपभोगताय, मग त्या गोष्टीला काही अर्थ आहे का? नाही. मी सांगेल कामाची सुरुवात हळू करा, आरोग्याची पहिली काळजी घ्या आणि मग पुढे तुम्ही कामाला सुरुवात करा. आरोग्यम धनसंपदा, आरोग्य हे तुमचं धनच आहे. मग ज्या वेळेला तो लग्नात जाईल त्यावेळेला तो राजयोगात असणार आहे. मालव्य नावाच्या राजयोगात आहे. सगळ्या सुखांची, नोकरीमध्ये बढतीचा योग सुद्धा या निमित्ताने येतो. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावरती प्राप्त होते, सगळे तुमची वाहवा करतात. परंतु या अति आपली वाहवा केल्यानं, अति आपला उदो केल्यानं आपण आकाशात जायचं नाही, पाय जमिनीवर असू द्यायचे. सप्तम स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह हा 2 एप्रिलला राशी परिवर्तन करतोय आणि तो मीनेमध्ये जातोय. मग तोपर्यंत ते कुठे आहेत तर ते कुंभेमध्ये वास्तव्य करून आहे. आणि 19 तारखेनंतर शुक्रग्रह आपली सप्तम दृष्टी सुद्धा वैवाहिक सुखावरती टाकतोय. चांगल्या वैवाहिक जोडीदाराची प्राप्ती, अडकल्यांचे विवाह निश्चित होण्याचा कालखंड, विवाह जमण्याचा योग, मनाप्रमाणे वधूची प्राप्ती, मनाप्रमाणे वराची प्राप्ती आणि वैवाहिक जीवनातनं आर्थिक प्राप्तीचे योग या निमित्तानं आलेले आहे. म्हणजे आपला जो लाईफ पार्टनर आहे त्याला चांगल्या प्रकारची नोकरी असणं, त्याचा चांगल्या प्रकारचा व्यवसाय असणं उत्तम आहे. अष्टम स्थानामध्ये धनु राशी आहे. स्वामी गुरु ग्रह हा धनात आहे, त्यामुळे अचानक धनप्राप्तीचे योग आहे. शेअर मार्केटमध्ये, लॉटरीमध्ये किंवा अन्यतम तत्संबंधी विषयामध्ये माहिती घेऊन पुढे पाऊल टाका, नक्की तुम्ही यशाचे वाटेकरी व्हाल. भाग्यस्थानामध्ये मकर राशी आहे. स्वामी शनी ग्रह हा एकादशात आहे. भाग्याला लाभाची साथ आहे. त्यामुळे आध्यात्मिक आपली देवधारणा, पूजा, साधना ही करत राहा, याच्यात खंड पडू देऊ नका, एवढंच तुम्हाला सांगेल मी. त्याने लाभ होतो की व्यय होतो हा नंतरचा आहे, परंतु साधना बंद करू नका.
दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलं गेले. या स्थानाचा स्वामी एकादश स्थानात आहे, त्यामुळे केलेल्या कामाचा लाभात रूपांतर होण्याचा हा योग आहे आणि ते शाश्वत आहे, ते टिकाऊ आहे, न थांबणार आहे. ही गोष्ट तेवढी महत्वाची. एकादश स्थानात मीन राशी आहे. स्वामी गुरुग्रह धनात आहे, लाभेश धनामध्ये आहे, धनाची वर्षाव आहे. पाणी आकाशातनं पडतंय, पाऊस पडतोय, तुमच्याकडे भांड केवढं ते तुम्ही ठरवा. साठवायचं किती पाणी आहे, तुम्हाला किती मोठं करायचं आहे, ही गोष्ट तुम्हाला जर लक्षात आली तर प्रगती किती करायची ही तुमच्या हातामध्ये देणारा तुमच्यासाठी हात भरभरून देतोय. व्ययस्थानामध्ये मेष राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह हा पत्रिकेमध्ये 2 एप्रिलला राशी परिवर्तन करून कुंभेतनं मीनेत येतोय, म्हणजे कर्मातनं तो लाभात येतोय, जो की अतिशय व्यवस्थित आहे. खर्च होणार नाहीये, कष्ट करण्याकडे प्राधान्य जास्त राहणार आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभांक 5 आहे. शुभ रंग तुमच्यासाठी लाल आहे. आपल्यासाठी शुभ दिवस 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख, 19 तारीख, 20 तारीख, 21 तारीख. आपल्यासाठी अशुभ दिवस 23 तारीख, 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख आणि 27 तारीख आहे. आपल्याला मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठण करा. मंत्र आहे ओम स्वामिन्यै नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.